तुम्ही 2007ची भूलभुलैया मूव्ही बघितलीच असेल. तर त्या पिक्चरमध्ये होते अक्षय कुमार, विद्या बालन आणि या दोघांसोबत अजून एक ॲक्टर होते, ते म्हणजे शायनी आहूजा. शायनी आहूजा 2005 ते 2008पर्यंत एक सक्सेसफुल बॉलिवूड ॲक्टर होते. त्यांनी गँगस्टर, वोल्लम हे, लाईफ इन मेट्रो, हायजॅक, भूलभुलैयासारखे सक्सेसफुल मूव्हीज दिले. ते एकामागोमाग एक पिक्चर्स करत होते आणि ते हिटही होत होते. त्यांना हर डायरेक्टर, प्रोड्युसर पिक्चर ऑफर करत होते. शायनी आहूजा आपल्या करिअरमध्ये आभाळाला हात लावत होता. त्याचा करिअर ग्राफ हाय जात होता. त्यांना प्रेक्षकांकडूनही प्रेम मिळत होता. त्याची एक फॅन फॉलोईंगही क्रिएट झाली होती. 2005 ते 2008पर्यंत शायनीचा करिअर खूपच चांगला जात होता. एक स्मूथ आणि स्टेबल करिअर होता. पण 2008 नंतर म्हणजेच 2009ला शायनी आहूजा एका कॉन्ट्रोवर्सीमध्ये फसला आणि तीही काही छोटी मोठी कॉन्ट्रोवर्सी नव्हती, तर शायनी आहूजावर विचार केल्याचे आरोप झाले. या आरोपानंतर शायनी आहूजाचा करिअर पहिल्यासारखा स्टेबल नव्हता. त्याला 5 महिने जेलमध्येही राहावं लागलं. या इन्सिडेंटमुळे त्याची पूर्णपणे एक निगेटिव्ह इमेज तयार झाली. याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला. आता त्याच्यासोबत कोणीही काम करायला तयार नव्हते. त्याला चित्रपटांचेही ऑफर्स येणे पूर्णपणे बंद झाले. यामुळे त्याच्या करिअरलाच पूर्णविराम लागला. शायनी आहूजाचा करिअर एका कॉन्ट्रोवर्सीमुळे पूर्णपणे नष्ट झाला. तर चला मग आजची कहाणी आहे शायनी आहूजाची, सविस्तर बघूया. शायनी आहूजाचा जन्म 15 मे 1973ला दिल्लीत एका पंजाबी फॅमिलीत झाला, जिथे त्याची आई शिमलामधून होती, तर त्याचे वडील सूरज आहूजा हे देहराडूनमधून होते आणि ते आर्मीमध्ये लेफ्टनंट जनरलच्या पदावर होते. शायनीचं शिक्षण सेंट झॅक्सवेअर सिनियर सेकंडरी स्कूल दिल्लीमधून झालं. नंतर त्याचे वडील सूरज आहूजा हे आर्मीमध्ये होते, तर त्यासाठी त्यांनी शायनीला आर्मी स्कूलमध्ये टाकलं. नंतर शायनीने हंसराज कॉलेज ऑफ दिल्ली युनिव्हर्सिटीच्या आर्वी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बँगलोरमधून इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केली. शायनीने 1997मध्ये अनुपम पांडे या मुलीशी लग्न केला. या दोघांना सप्टेंबर 2009मध्ये एक मुलगी झाली, जिचं नाव अर्शिया ठेवण्यात आलं. जेव्हा शायनीने करिअरची सुरुवात केली, जेव्हा शायनीच्या जीवनात डाऊन फेज आला आणि तो जेलमध्ये, कोर्ट कचेरीमध्ये जात होता, जेव्हा त्याची एक पूर्णपणे निगेटिव्ह इमेज क्रिएट झाली, मीडिया शायनीला प्रश्न विचारत होता, फिल्म इंडस्ट्रीमधूनही कोणीही शायनीला साथ देत नव्हतं, कोणीही त्याच्यासोबत नव्हतं. जेव्हा शायनीला पिक्चर्स मिळणे बंद झाले, तेव्हा शायनीच्या पत्नीनेच म्हणजेच अनुपम पांडेनेच शायनीची साथ दिली. अनुपम आहूजा शायनीसाठी एक मजबूत पिल्लर ठरली आणि तेही त्यावेळी, ज्यावेळी शायनीला कोणी मागे वळूनही बघत नव्हतं. आता गोष्ट करूया शायनी आहूजाने चित्रपटांमध्ये एंट्री कशी केली. तर शायनीचे वडील सूरज आहूजा हे आर्मीमध्ये एक लेफ्टनंट जनरलच्या पदावर होते. त्यांची इच्छा होती की शायनी ही एक आर्मी ऑफिसरच होईल, म्हणूनच तर शायनीला त्यांनी आर्मी स्कूलमध्ये टाकलं. पण शायनीने कॉलेज करतावेळी एक टॅग नावाचा थिएटर ग्रुप जॉईन केला, जिथे त्याची ओळख थिएटरचे ॲक्टर आणि डायरेक्टर बॅरी जॉन सोबत झाली. या भेटीनंतर शायनीने दिल्लीत बॅरी जॉनचा थिएटर स्कूल जॉईन केला. शायनीला आता ॲक्टिंगमध्ये मन लागू लागलं होतं. थिएटर करत असताना शायनीला पेप्सीची एक टीव्ही ॲड करण्याची संधी मिळाली. या एका टीव्ही ॲडनंतर शायनीला टीव्ही ॲड्सचे भरमार ऑफर्स यायला लागले. शायनीने 40पेक्षा अधिक टीव्ही ॲड्समध्ये काम केला, ज्याच्यामध्ये कॅडबरी आणि सिटी बँकसारखे मोठमोठाले ब्रँड होते. शायनीचा एक म्युझिक व्हिडिओ देखील आला होता, ज्याचं नाव होतं प्यार हो गया. फिल्ममेकर सुधीर मिश्रा हजारो ख्वाहिशे ऐसी नावाची फिल्म बनवत होते. या पिक्चरमधल्या एका कॅरेक्टरसाठी त्यांना ॲक्टर पाहिजे होता. त्यांनी शायनी आहूजाची पेप्सीची ॲड बघितली होती, तर त्यांनी शायनी आहूजाला ऑडिशन देण्यासाठी बोलवले. शायनी आहूजा आला आणि ऑडिशन दिला. पण शायनी आहूजाला जेव्हा माहीत झालं की या पिक्चरमधल्या अजून एक कॅरेक्टरसाठी ऑडिशन चालू आहे, तर सुधीर मिश्राला शायनीने रिक्वेस्ट केली आणि त्याही कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिला. तिथे लगभग त्या कॅरेक्टरसाठी 200 लोक येऊन होते. त्या 200 लोकांमधून शायनी आहूजाला सिलेक्ट करण्यात आलं आणि अशा प्रकारे शायनी आहूजाची एंट्री चित्रपटांमध्ये झाली. 15 एप्रिल 2005ला हजारो ख्वाहिशे ऐसी रिलीज झाली आणि ही फिल्म क्रिटिकली सक्सेसफुल ठरली. जगभरातल्या 12 चित्रपट महोत्सवांमध्ये या पिक्चरला गौरवण्यात आलं. शायनी आहूजाला 2005चा बेस्ट मेल डेब्यूटसाठी फिल्मफेअर अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड्स आणि आयफा अवॉर्ड्स मिळाले. हजारो ख्वाहिशे ऐसी नंतर शायनीला पिक्चर्सचे ऑफर्स यायला सुरू झाले. शायनीने कसम, सीन्स, खन्ना, ज्यामध्ये शायनीने साईड कॅरेक्टर प्ले केला होता. नंतर वो लम्हे, जिंदगी रॉक्स, गँगस्टर्स, जी शायनीच्या करिअरमधील सर्वात मोठी फिल्म होती. या पिक्चरमधून कंगना रनौतने डेब्यूट केला होता. गँगस्टर या पिक्चरसाठी शायनीला स्टारडस्टचा सुपरस्टार ऑफ टुमारो अवॉर्डही मिळाला.
2007मध्ये शायनीचे 3 चित्रपट आले, लाईफ इन मेट्रो, भूल आणि खोया चांद. या 3 चित्रपटांमधून लाईफ इन मेट्रो आणि भूल शायनीने सपोर्टिव्ह रोल अदा केलं होतं. 2008मध्ये शायनीचे 2 चित्रपट रिलीज झाले. पहिली होती मायग्रेशन, जी की एक शॉर्ट फिल्म होती, आणि दुसरी होती हायजॅक, जी की तेव्हाची हिट फिल्म होती, आणि हीच फिल्म शायनीच्या आयुष्यातील लास्ट हिट फिल्म ठरली. या पिक्चरनंतर शायनीचा करिअर पूर्णपणे समाप्त झाला, आणि यामागे कारण होतं शायनीच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि एकमेव केस. आता गोष्ट करूया त्या केसची. तर जून 2009मध्ये शायनी आहुजाला अरेस्ट करण्यात आलं. शायनीवर आरोप होता की त्याने त्याच्या घरी काम करणारी 19 वर्षीय मुलीवर केले. ही न्यूज मीडियामध्ये येताच बॉलिवूडला सोबतच अख्ख्या देशाला धक्काच बसला. कारण की अरेस्टही कोण झालं होतं? शायनी आहुजा, ज्याला सर्व नेक्स्ट सुपरस्टारच्या नजरेने बघत होते. या आरोपामुळे शायनीला 5 महिने जेलमध्येही राहावं लागलं. नंतर शायनीला ऑक्टोबर 2009मध्ये बेल मिळाली आणि सुरू झाला कोर्ट ट्रायल. या केसमध्ये 2011ला सर्वात मोठी न्यूज आली, जिथे शायनीला 7 वर्षांची शिक्षा झाली. पण या कोर्टच्या निर्णयाला शायनीने हायकोर्टमध्ये चॅलेंज केला आणि शायनीला बेल मिळाली. 2019मध्ये या केसला एक वेगळं वळण आलं, जेव्हा त्या मुलीने म्हटलं की तिने कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून शायनीवर खोटे आरोप लावले. तरीही हा केस आजही चालू आहे. या केसमुळे शायनीच्या करिअरवर खूपच मोठा प्रभाव पडला. जिथे पहिले सर्व शायनीसोबत काम करण्यास उत्सुक होते, आता मात्र त्याच्यासोबत कोणीही काम करण्यास तयार नव्हते. त्याची एक निगेटिव्ह इमेज तयार झाली होती. यामुळे शायनीला फिल्म ऑफर्स येणे पूर्णपणे बंद झाले. या केसमुळे शायनीचा फिल्मी करिअर पूर्णपणे संपुष्टात आला. पण 2023मध्ये शायनीने त्याचा पासपोर्ट 10 वर्षांसाठी रिन्यू करण्यासाठी हायकोर्टमध्ये एक अपील टाकला. याचा रिझल्टही पॉझिटिव्हच आला. हायकोर्टने शायनी आहुजाचा पासपोर्ट 10 वर्षांसाठी रिन्यू केला. आता असं नाही की 2009च्या कॉन्ट्रोव्हर्सीनंतर शायनीचे चित्रपट आले नाही. 2012मध्ये शायनीने घोस्ट या मूव्हीसोबत कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. ही पिक्चर सुपर फ्लॉप ठरली. नंतर शायनी 2 ते 3 वर्षांसाठी ब्रेक घेतला आणि 2015मध्ये शायनी वेलकम बॅकमध्ये दिसला. पण ही मूव्ही काही चालली नाही आणि जनतानेही शायनीला एक्सेप्टच नाही केली. शायनी आहुजाच्या करिअरची सुरुवात चांगल्या प्रकारे झाली, पण शेवट मात्र वाईट झाला. आता जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.